नमस्कार. आजच्या आपल्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्या पॉडकास्टवरती आहे एक असं व्यक्तिमत्व ज्यांचं केवळ नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉम्प्लेक्स कार्डिओलॉजी स्पेशलिस्ट म्हणून चांगली ओळख आहे आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर हजारो हृदयांना नवसंजीवनी दिलेली आहे. SMBT हॉस्पिटलचे डायरेक्टर आणि कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर गौरव वर्मा सर. नमस्कार सर. तर आज संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला यशस्वी कार्डिओलॉजिस्ट म्हणून ओळखतो. तर या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचा जो प्रवास होता तो नक्की खडतर राहिलेला असेल. तर बालपण ते डॉक्टर बनण्यापर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे त्याबद्दल आम्हाला सांगा. शिवाय तुम्हाला या क्षेत्राकडे वळण्याची जी प्रेरणा आहे ती कशी मिळाली तेही आम्हाला सांगा. माझी जी फॅमिली आहे आय कम फ्रॉम अ डॉक्टर फॅमिली. माझी आई वडील दोन्ही डॉक्टर आहे. माझे जे आजोबा होते ते पण टीचर होते. तर सुरुवात पासून आम्हाला एकच होता की त्याला चांगलं डॉक्टर बनवायचं. माझ्या वडिलाला माझे दादाने असं सांगितलं की त्याला आपण डॉक्टर बनवणार आणि माझ्या वडिलाचा असा होता की त्याला आपण मोठा डॉक्टर बनवणार. ते माझ्या वडिलांची डिग्री होती MD मेडिसिन. तर त्यांचा होता की तिला आपण कार्डिओलॉजी बनवणार आहे. त्यावेळी कार्डिओलॉजी म्हणजे आजचे बहुधा 30 वर्ष आधीची गोष्ट आहे. कार्डिओलॉजी वॉज द एमर्जिंग फील्ड. त्यावेळेला ज्यावेळी नवीन डॉक्टर येत होते ते सगळा फेलोशिप किंवा काही नाही नवीन इंटरव्हेन्शन त्यामुळे ते प्रसिद्ध झाले होते. तर तिला एकच होता की तिला कार्डिओलॉजिस्ट बनवायचं. तर ज्या वेळ मी 10th पास केली त्यापासूनच माझ्या डोक्याला असंच होता की मी कार्डिओलॉजिस्ट बनणार. आणि अशी आपली स्ट्रीम झाली किंवा माझं मार्गदर्शन असा झाला की मी तेच कारणासाठी म्हणजे एकच उद्देश होता माझ्या लाईफला की मला कार्डिओलॉजिस्ट व्हायचं. त्यामुळे मी आपली शिक्षण 12th किंवा नंतर ज्या एक्स्ट्रा कोचिंग असतं त्या फील्डला केली आणि मग हळूहळू सगळं एंट्रन्स पार केले आणि देवाची कृपेमुळे मी कार्डिओलॉजिस्ट बनलो. हेल्थकेअर सेक्टर मध्ये कार्डिओलॉजी हा सर्वात जास्त चॅलेंजिंग आणि हाय रिस्क विषय समजला जातो. तर तुम्ही स्पेशलायझेशन साठी ह्याच क्षेत्राची निवड का केली? आता कार्डिओलॉजिस्ट ऍज अ कार्डिओलॉजिस्ट आय एम नॉट अ बेसिक कार्डिओलॉजिस्ट. कार्डिओलॉजीला भरपूर त्याचे सब डिव्हिजन्स आहे. मी लोकांसाठी पण असं सांगतो. नाव कार्डिओलॉजी हॅज बिकम अ व्हेरी वाईड स्प्रेड ब्रांच इन विच देयर इज अ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, देयर इज अ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी, देयर इज अ नॉन इन्व्हेसिव्ह कार्डिओलॉजी अँड देयर इज अ डायग्नोस्टिक कार्डिओलॉजी. त्याच्या म्हणजे काय आहे की मी ज्या डॉक्टर आहे मी इंटरव्हेन्शन्स करतो. म्हणजे मी हार्टचे ऑपरेशन शिकलेलं आहे. त्यामुळे माझी जे सायन्स आहे ते एक सर्जिकल नाहीये आणि नॉर्मल ज्या गोळे द्यायचे डॉक्टर असतात मेडिकल डॉक्टर जे असतं ते मिळून एक इंटरव्हेन्शनल ब्रांच आलेली आहे. त्याला आपण म्हणतो इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी. मी हार्टचे ऑपरेशन पण करतो, मी गोळ्या पण देतो, पण मी सर्जन नाही. मी ज्यावेळी आपण MBBS करतो तर 2 फील्डला डिवाइड होतो डॉक्टर. एक असता सर्जन, एक असता मेडिकल डॉक्टर फिजिशियन्स. तर आम्ही फिजिशियन बनून मग आपण ते सर्जिकल ब्रांच चूज केलेली आहे. मग आपण फिजिशियन करून इंटरव्हेन्शन नावाची ज्या ब्रांच आहे ज्यामुळे आपण बगैर चिरफाड करून लेस इन्व्हेसिव्ह बगैर टाकेचे बगैर बेशुद्ध करून पेशंटला जे ऑपरेशन करतोय त्याला इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजी म्हणतो. ज्यावेळी आपण ऑपरेशन करतोय तिला काही स्कार मार्क राहत नाही, कुठे काय बेशुद्ध करत नाही, बोलून ऑपरेशन होते. आणि हार्टचे ऑपरेशन आपण बगैर काय चिरफाड करून म्हणजे फार एक मला पण कधी कधी असं वाटतं की त्याच्या ज्यानं ते डेव्हलप केली आहे ज्यावेळी इन्व्हेंट झाली किती लोक मोठे होते ज्यांना असा सोच होती की आपण असं पण करू शकतो. नाहीतर आपण कसा विचार करू शकतो की हार्टचं ऑपरेशन बगैर चिरफाड करून आपण करू शकतो. त्यामुळे मी इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट बनलो. माझा एक पॅशन होता की मला इंटरव्हेन्शनच करायचं आणि दिस फील्ड इज व्हेरी फॅसिनेटिंग. व्हेन यू सी द केसेस ज्या तुम्ही असा केसेस करताय तुम्हाला स्वतःच एक हाई भेटतोय की तुम्ही काहीतरी नवीन आणि चांगला केलं. सर्वसामान्यांना असं वाटतं की कार्डिओलॉजी मध्ये फक्त हार्ट अटॅक वरतीच उपचार केले जातात, पण नक्की या कार्डिओलॉजीची व्याप्ती ही किती मोठी आहे आणि हार्ट अटॅक व्यतिरिक्त अशा कोणत्या कोणत्या गोष्टींवरती कार्डिओलॉजी मध्ये उपचार केले जातात? कार्डिओलॉजी एक फार वाईड स्प्रेड फील्ड आहे आणि आज आपण ज्या टाइमला राहतोय त्यावेळी ज्या आजार आहे ते पण वाढलेले. म्हणजे पहिले आजचे 20 वर्ष आधी आजार कोणते होते? टीबीचे आजार, एड्स किंवा प्लेग, निमोनिया, बरं का. आता जे आजार होते सगळ्या लोकांना आता इंडियाला 50% लोकांना हायपरटेन्शन होणार पुढे 10 वर्षाला. 30% लोकांना शुगर आहे, 20-25% लोकांना थायरॉइडचा आजार आहे, 30% लोकांना किडनीचे आजार आहे माइल्ड टू मॉडरेट. ते म्हणून काय करणार आहे? हार्टवर लोड करताय. तर हार्टचे जे आजार आहे फक्त हार्ट अटॅक नाही जसं तुम्ही बोलले त्याच्यामुळे स्ट्रक्चरल हार्ट डिझीज
मग कंडक्शन हार्ट डिझीज, इलेक्ट्रिकल इन्स्टेबिलिटी आणि हृदयाचे बाहेरचे किंवा असोसिएटेड डिसऑर्डर म्हणजे पेरिकार्डियल इफ्युजन, मायोकार्डियल डिझीजेस किंवा इंटरस्टिशियल डिझीज, ते पण सगळं हार्टला असर करत आहे. आणि मी ॲज अ कार्डिओलॉजिस्ट मला सगळं ॲज अ ब्रॉडली सगळं माहिती पाहिजेच. समजा काय पेशंटला असे आजार आहे ज्याला हार्ट कमजोर झालं पण ब्लॉकेज नाही, त्यासाठी आम्हाला MRI करावं लागतं. कोणाला वॉलचा प्रॉब्लेम आलेला आहे तेव्हा आम्हाला सिटी स्कॅनची हेल्प करावं लागतं. तर मला सिटी स्कॅनची पण थोडी नॉलेज पाहिजे, मला MRI पण कळला पाहिजे, पेशंटला काय व्यवस्थित वाटेल, काय तिला उपचार कसा होईल ते पण माहित पाहिजे. त्यामुळे फक्त ऑपरेशन नाही करून अजून भरपूर आजार आहे ज्या हार्टला अफेक्ट करू शकते आणि बेसिकली रिस्क फॅक्टर जे आहे ते तिला ऍडजस्ट करू शकतं. सध्या कार्डिओलॉजीमध्ये रोटा, IVUS, IVL अशी टेक्नॉलॉजी आलेली आहे. तर या टेक्नॉलॉजीमुळे ऑपरेशनच्या सक्सेस रेटमध्ये किती फरक पडलेला आहे? ज्या तुम्ही नाव घेतले रोटाचे, रोटा तुम्हाला सांगू तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या रोटा डेव्हलप झाला, तुम्हाला सगळं माहिती आहे एंजिओप्लास्टी टाइम स्टेंट वापरतो माहिती. स्टेंट जे आहे ते रोटाचे नंतर आलेले. रोटा इज अ इंस्ट्रुमेंट विच वॉज डेव्हलप्ड बिफोर द इन्व्हेन्शन ऑफ स्टेंट्स. 1980 पासून आम्हाला रोटा माहित होता कसा करायचं, पण ते इथे डेव्हलप नव्हता. ते थोडा जास्त जाड होता, त्याची साईज मोठा होता, त्याला कॉम्प्लिकेशन जास्त होते. विथ टाइम इट हॅज डेव्हलप्ड. नाव इट इज लाईक अ 2 minute जॉब. इट्स नॉट ऍक्च्युअली 2 minute जॉब, बट इट इज व्हेरी इझी टू डू इट. पहिले रोटाला 1-1.5 तास लागत होता, आता आपण 20-25 मिनिट अर्धा तासला करू शकतोय. तसेच तिच्या सोबत जे बाकी तुम्ही बोलले आयवस एक प्रकारचा कॅमेरा असतो ज्या हृदयाच्या आत जाऊन तिची फोटो काढतोय. आणि तिचा फायदा काय आहे की ज्या रक्तवाहिनीला ब्लॉकेज आहे, कोणत्या प्रकारचं ब्लॉकेज आहे, तिला कोलेस्ट्रॉल किती आहे, कुठे कुठे कोलेस्ट्रॉल जमा आहे, कोलेस्ट्रॉलच्या ज्या डिस्ट्रीब्युशन आहे, पूर्ण 360 डिग्री कॅल्शियम आहे की 180 डिग्री कॅल्शियम आहे, ते आपण ते मशीन द्वारा बघू शकतोय. मग कॅल्शियमची थिकनेस किती आहे, कॅल्शियम साठी काय उपचार करायचं, मीन्स इट इज बोथ डायग्नोस्टिक एज वेल एज थेरप्युटिक. त्यामुळे आम्हाला ज्या एंजिओप्लास्टी करायचं, आम्हाला पहिले माहित राहतं की स्टेंट टाकायचं पहिले एंजिओप्लास्टी आम्हाला किती सक्सेसफुल करू शकतो. काहीतरी असं असतं की आपण रोटाची तयारीवर जातो पण कॅल्शियमचे प्रमाण कमी असतं, तर रोटाची गरज नाही पडत. आणि उलट कधीतरी असं असतं की रोटामुळे पण ते कॅल्शियम निघू नाही शकत. त्यामुळे ज्या दुसरा इन्स्टिट्यूट तुम्ही नाव घेतला IVL इज इंट्राव्हेस्क्युलर इथोट्रिप्सी, म्हणजे आता शॉक द्यायची मशीन आहे, ज्या इतकी हायली ऍडव्हान्स सोफिस्टिकेटेड मशीन आहे, ज्या हृदयाच्या आत जाऊन ज्या कॅल्शियम आहे तिला फोडून देते बगैर आर्टरीला नुकसान करून. तर असा इन्स्ट्रुमेंट बनवलाय की ज्या फक्त हार्ड सबस्टान्सला ब्रेक करणारे, सॉफ्ट किंवा आपले टिश्यूला असर नाही करणार. त्यामुळे ते जे नवीन नवीन तंत्रविज्ञान आलेले ते आपले हेल्पसाठी आहे. त्याच्यामुळे सक्सेस रेट मोर दॅन 90% आहे. आणि ते सगळे यंत्र आमचे आता रुटीन झालेले आहे. आपण आता एंजिओग्राफी बघून आम्हाला एक आयडिया राहतो की आम्ही आयवस करून कोणते कोणते तंत्र वापरू शकताय, कोणती गरज पडेल. त्यामुळे आपण एक चेकलिस्ट बनवतोय. पहिली एंजिओप्लास्टी होती की पहिला वायर टाकायचं, बलून टाकायचं, स्टेंट टाकायचं, संपला. पण विथ टाइम वी हॅव इव्हॉल्व्ड. आता आम्हाला असं माहित पडतं की कसं आपण स्टेंट टाकायचं पहिले लिजन ज्या प्रिपेअर झालाय की नाही, स्टेंट किती फुगू शकतंय आणि आपले लॉंग टर्म रिझल्ट कसा राहील. तर ते सगळे इन्स्ट्रुमेंट ज्या तुम्ही बोलले ते आम्हाला फ्युचर किंवा आमची ज्या पुढचे ब्लॉक येऊ शकायची रिस्क आहे ते आपण एक कॅल्क्युलेट करू शकतो. अलीकडे अगदी 20-30 मधल्या तरुणांमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण हे फार वाढलेले आहे असं दिसतं. विशेषतः IT प्रोफेशनल्स आणि बैठी जीवनशैली मधले जे लोक आहेत त्यांच्यावरतीच हे धोके का वाढले आहेत? फार थोडी सिरियस गोष्ट आहे की तरुण वयाला जे आपले तरुण आहे आजचे, त्याला ते स्ट्रेसचे प्रमाण फार वाढलेलं आहे. आणि जसं तुम्ही बोलले IT प्रोफेशनल किंवा सिडेंटरी लाईफस्टाईलचे लोक, मी ज्याला बैठकी काम जास्त आहे, त्यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण फार जास्त दिसतो आम्हाला. आणि आता काय एज राहिली नाही. पहिले आपण जेव्हा शिकत होते तर 60+ लोकांना आम्हाला वाटत होता की अटॅक येऊ शकते. आज एक 25 वर्षाचा माणूस माझ्याकडे आला की मला छाती दुखतीये, तर आय गेट स्लाइटली वरीड की तिला हार्टचा अटॅक तर नाही, तिला काही ब्लॉकेज तर उत्पन्न नाही झाले. तर आपण लगेच ज्या कार्डियक मार्कर्स आहे किंवा कार्डियक इन्व्हेस्टिगेशन ते पहिले करतो. कारण की सिडेंटरी लाईफस्टाईल, स्ट्रेस, आपलं बाहेरचं जेवण किंवा आपला ज्या अनियमित एक्सरसाइज, इरेग्युलर स्लीप आणि पूर्ण दिवस वी आर इन अ स्टेट ऑफ
फाईट अँड फ्लाईट रिॲक्शन, म्हणजे Right. वी आर ऑलवेज इन अ स्ट्रेस. ते सगळे गोष्ट मिळून आम्हाला ज्या हृदय आहे त्याला कामला थोडा अडचण टाकते. आपल्या ज्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आहे ते इरेग्युलर होऊन जाते. इट्स नॉट अ कोलेस्ट्रॉल विच इज बॅड, बट द टाईप ऑफ कोलेस्ट्रॉल ज्या ते स्ट्रेसमुळे खराब होतो त्याच्यामुळे ते जाऊन जमून जातं आणि हार्ट अटॅक पण वाढतो. मी एंजिओप्लास्टी स्पेशलिस्ट आहात. अनेकदा रुग्ण या शस्त्रक्रियेला घाबरतात, तर अशा वेळी एंजिओप्लास्टी करणं हे अनिवार्य आहे हे आपण रुग्णाला किंवा त्यांच्या नातेवाईकांना कसं पटवून देता? तर पहिला गोष्ट आहे की आता व्हॉट्सअप ज्ञान किंवा आपण गुगल ज्ञान म्हणू, त्याच्यामुळे फार गैरसमज किंवा मिथ्स चालू आहे. आणि त्याच्यामुळे माझे जिथे लोक ऐकतात त्याला एकच मी बोलणार आहे की फर्स्ट ट्रस्ट युअर डॉक्टर्स. ज्या डॉक्टर आहे आणि ते पण शिकलेले डॉक्टर, आता भरपूर प्रकारचे डॉक्टर अवेलेबल आहे, आयुर्वेदिक आहे, ॲलोपॅथिक आहे किंवा नॉन ट्रेन डॉक्टर्स पण आहे, ज्या सेल्फ प्रोक्लेम कार्डिओलॉजिस्ट पण आहे. पण ते असा खोटी माहिती किंवा एक गैरसमज उत्पन्न करताय की त्याला एंजिओप्लास्टीला एक फार अवघड किंवा फार डेंजरस प्रकारचे प्रोसिजर असं दाखवतोय लोकांना. पण असं नाहीये. एंजिओप्लास्टी हॅज बिकम व्हेरी सिम्पल, व्हेरी सेफ आणि व्हेरी इझी फॉर द पीपल अराउंड. आता आपण बघतोय, पहिले जेव्हा आमचा जे शिक्षण चालू झालं त्यावेळी फक्त मोठ्या शहराला एंजिओप्लास्टीची सुविधा उपलब्ध होती. मग मी शिर्डीला होतो 10 वर्ष, तिकडे आपण सुरुवात केली. आणि आता जिथे आपल्या सर्व्हिसेस अवेलेबल आहे, लोकांना इथे त्यांच्या ज्या इग्नोरन्स लेवल कमी होतो, पेशंट इतकी अवेअर होतो की आता माझ्याकडे स्वतः पेशंट म्हणून म्हणतात कधीतरी एंजिओग्राफीची गरज आहे का, मला काय अजून टेस्ट करायचंय का पुढचे. बोलायचा अर्थ आहे की तंत्रविज्ञान इतकी वाढलेलं आहे आणि असा जसं आपला सायन्स वाढते सेफ्टी पण वाढते. आता एंजिओग्राफीला इथे वेळ नाही लागत. आणि आता दुसरी नॉन इन्व्हेसिव्ह एंजिओग्राफी पण आलेली आहे, सिटी स्कॅनद्वारे एंजिओग्राफी. तर काय लोकांना आम्हाला सिटी स्कॅनद्वारे एंजिओग्राफीला आम्हाला कळू शकतंय. भविष्याला विथ द ॲडव्हेंट ऑफ मोर advanced technology like AI, we can still get a more refined, more less invasive आणि less risky surgery. पण आज मी तुम्हाला बोलू शकते की एंजिओग्राफीला 0.001% चान्स आहे काय इन्फेक्शन किंवा काय कॉम्प्लिकेशन व्हायचे. एंजिओप्लास्टीला 0.01% चान्स आहे. आणि दिस इज नाव गेटिंग मोर ग्लोबल. वी आर नाव मॅचिंग इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. ज्या आपले पेशंट आहे, ज्या प्रोसिजर रिस्क आहे, मी लगेच माझ्या पेशंटला सांगतोय की तुम्हाला 1% जास्त काहीच रिस्क नाही. आणि काय लोक विश्वास ठेवतात आणि कायला अजून थोडी भीती राहतं, तर आम्हाला तिला कन्व्हिन्स करावं लागतं. दुसऱ्या पेशंटला भेट घालावं लागतं, कधीतरी तिला आम्हाला प्रोसेस दाखवावं लागतं. पण पेशंट डू गेट कन्व्हिन्स्ड. अनेकांच्या मनात ही भीती असते की एंजिओप्लास्टी म्हणजे फार मोठी चिडफाड. तर नक्की एंजिओप्लास्टी कशी केली जाते, यामध्ये किती वेळ लागतो आणि रुग्ण किती दिवसात पुन्हा उभा राहू शकतो? तर एंजिओप्लास्टीची सायन्स डेव्हलप झाली, जसं मी पहिले बोललो की ते नॉन इन्व्हेसिव्ह ब्रांच आहे. त्याच्यामुळे काय चिरफाड नाही राहत, त्याला काय ब्लडची गरज नाही पडत, काय बेहोशी नाही करत. आणि काय असे लोक आहे जिला हार्ट अटॅक आलेला आहे आमच्याकडे येत आहे, तर विदिन 15 मिनिट मी तुम्हाला सांगतो 15 मिनिटाला आपण तिला ब्लॉक काढून तिला एसिम्प्टोमॅटिक करू शकतोय. पेशंट आमच्याकडे येत आहे की तिला भरपूर छाती दुखती आहे, ही इज रेस्टलेस, तिला स्वेटिंग होते, तिला दम लागतोय. आपण जसाच रक्तवाहिनी उघडली लगेच पेशंटला सिम्पटम एकदम गायब होते. पेशंट बिकम सो हॅपी, ही रिलॅक्स. देन त्यावेळी आम्ही तिला खायला पण देतोय, काहीतरी पाणी पासून सुरू करतोय, मग काय लिक्विड देतोय. तर एंजिओप्लास्टी इज लाईक अ मिरेकल फॉर हार्ट अटॅक पेशंट्स. सुरुवातीचे 15 मिनिटाला समजा पेशंटला एक ज्या धोका आहे जीवेचा ते आपण टाळू शकतोय. आणि दॅट ऑल्सो विदाउट एनी कटिंग ऑन एनी स्टिचेस. दिस इज लाईक व्हेरी इन्व्हेसिव्ह अँड व्हेरी इनोव्हेटिव्ह आणि व्हेरी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, ज्या पुढे अजून डेव्हलप होती. पूर्वी असं मानलं जायचं की हार्ट ऑपरेशन झाल्यानंतर त्याचे जे पथ्य आहेत ते आयुष्यभर पाळावे लागतात आणि मेहनतीची कामेही बंद करावी लागतात. तर ह्यात कितपत तथ्य आहे? आणि एकदा ऑपरेशन झालं की पेशंट नंतर त्याच्या डेलीच्या जीवनशैलीवरती पुन्हा कधी येऊ शकतो? तर त्याला पण भरपूर गैरसमज जास्त उत्पन्न झालेली आहे आणि लोकांना एक्झॅक्ट माहित नाही. त्यामुळे मी एकच गोष्ट बोलतोय की तुम्हाला ज्या ट्रीटिंग डॉक्टर आहे ते डॉक्टरचे ऐकायचं, पहिला गोष्ट. दुसरा, पथ्य फार सिंपल आहे जे आपण फॉलो करू शकतोय. थर्ड, एंजिओप्लास्टी एक प्रोसिजर आहे ज्या तुम्हाला लाईफ टाइमला एक प्रकारचा एक टाइम फ्रेमला झालेला आहे. पुढे गरज पडेल नाही पडेल, ब्लॉक येईल नाही येईल ते कोणाला माहित नाही राहत. पण इफ यू आर प्रिकॉशियस,
तुम्ही प्रिकॉशन घेताय, पथ्य धरताय, तर बहुधा त्याची गरज पडत नाही पडणार आहे. आणि एक अँजिओप्लास्टी आपण असं बघतोय, काय लोकांना एक 15-20 वर्षापासून पण माझ्याकडे फॉलोअपचे पेशंट, तिला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि काय असं पण पेशंट आहे तिला 2-3 वर्षाला परत त्रास होते. तर अँजिओप्लास्टी करणं फक्त त्यावेळेच्या ट्रीटमेंटचा पार्ट आहे. त्यावेळेला आपण जे ब्लॉक आहे ते काढून तिला पेशंट निरोगी करतो. पण समजा आपण लक्ष नाही दिले आणि त्याला 5 मेन त्याचे पार्ट्स आहे पथ्याचे. पहिला डाएट, तुम्हाला कार्बोहायड्रेट्स, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स किंवा फॅटी फूड्स किंवा बेकरीचे मैद्याचे पदार्थ टोटल बंद करावं लागतं. रेग्युलर एक्सरसाइज 20 ते 25 मिनिट तुम्हाला आठवड्याला 5 दिवस फिरावंच लागतं. तिला काय सबस्टिट्यूट नाही. थर्ड, स्ट्रेस. यू हॅव टू अवॉइड स्ट्रेस ॲट ऑल लेवल्स. स्ट्रेस रिव्हिलिंग साठी भरपूर आता आपल्याकडे सोय आहे. तुम्ही योगा करू शकताय, तुम्ही मेडिटेशन करू शकताय, काय लोक खेळताय, काही स्पोर्ट्स, काय स्विमिंग करताय. स्ट्रेस हॅज टू बी रिलीव्ड. स्लीप फार इम्पॉर्टंट आहे. 8 तासाचं स्लीप आपल्या शरीराला लागतो. आपलं शरीर देवाने असं बनवलं आहे की ज्यावेळेला आपण झोपतोय तर आपला रिकव्हरी किंवा आपला जे रिपेअर आहे शरीर ते करतोय. आणि बाकी टाइम ज्यावेळेला आपण उठतोय तर आपल्याला असे काय हॉर्मोन्स आहे, जसं कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन आहे, जे सकाळीच आपला ऍक्टिव्ह होतोय. एकदा कॉर्टिसॉल आपल्या शरीराला रिलीज झाला तर आपण एकदम फुल एनर्जीला तयार होतोय काम करायसाठी. आणि उलट आहे, ज्या लोक समजा रात्री झोपत नाही, दिवसाला जास्त झोपतात, तर तिची जी सायकल आहे कॉर्टिसॉलची ती रिव्हर्स होते. मग तिचे साईड इफेक्ट आपल्या शरीराला जास्त भोगावं लागतं. कार्डिओलॉजी मध्ये टाइम इज मसल असं म्हटलं जातं. याचा नेमका अर्थ काय? तसेच गोल्डन आर याचं काय महत्व असतं? आणि आपत्कालीन स्थितीमध्ये नातेवाईकांनी जीव वाचवण्यासाठी तातडीची कोणती पावले उचलली पाहिजे? पहिला गोष्ट, टाइम इज मनी, सगळ्याला माहिती. पण ऍज अ कार्डिओलॉजिस्ट आम्ही म्हणतोय टाइम इज मसल. म्हणजे काय, समजा कोणाला हार्ट अटॅक आला आहे, रक्तवाहिनी बंद आहे, समजा तुम्ही सुरुवातीच्या 1 तासाला तिला उघडली, तिला 0% नुकसान होणार आहे, म्हणजे तिला डॅमेज होणार नाही. सुरुवातीला 6 तासाला तिला चान्स आहे की 90% रिकव्हरी होऊन जाईल. 12 तासाला चान्सेस आहे 50 to 70% रिकव्हरी होणार आहे. एकदा 12 तासच्या विंडो पिरियड, ज्या गोल्डन पिरियड तुम्ही म्हणताय, गोल्डन आवर इज 1 hour, पण गोल्डन पिरियड इज 12 hours. 12 तासाच्या नंतर आपण काय पण केला त्याला रिकव्हरी इज अनप्रेडिक्टेबल. होऊ पण शकते, नाही पण होऊ शकते. समजा ते हिस्सा डॅमेज झालेला आहे, बोलायचा अर्थ काय, आपण ज्या हार्टची मसल्स आहे, जसं आपण मायोकार्डियम म्हणतो, मायोकार्डियमला एक लाईफ असतं. तिला समजा रक्त पुरवठा नाही झाला, तिला ऑक्सिजन नाही भेटली, तर ते 4 तासाला 6 तासाला डेड होऊ शकते, नॉन व्हायबल होऊ शकते. त्यावेळी आपण समजा रक्तवाहिनी उघडली, तिला रक्त पुरवठा वाढवला, सगळा तिला ऑक्सिजन पण वाढवली, काय उपचार होणार नाही. पण त्याच्यासोबत अजून एक गोष्ट आहे की समजा काय एरिया डेड आहे, पण तिचे जे सराउंडिंग एरिया आहे ते हायबरनेटिंग असतं, म्हणजे तिला पण ब्लड फ्लो कमी आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर असा प्रयत्न करतोय की रक्तवाहिनी उघडली तर समजा एरियाच्या ज्या डॅमेज झालेलं आहे ते कमी ठेवायचं, कमी करण्याचे प्रयत्न करायचं, आणि ज्या सराउंडिंग एरिया जिला आपण ब्लड फ्लो वाचू शकताय ते प्रयत्न केला पाहिजे. तर गोल्डन आवर मीन्स सुरुवातीला 1 तासाला समजा अँजिओप्लास्टी झाली, तुम्हाला 90च्या पुढे पर्सेंटेजला रिकव्हरी होऊ शकते, बहुधा 100% रिकव्हरी होणार आहे. समजा पिरियड जिथे जाईल, जिथे लवकर तुम्ही करू शकताय तर केला पाहिजे. तर टाइम इज मसल. जिथे लवकर केला तुम्ही ते मसल्स वाचवणार. तुम्ही नाही केला ऑपरेशन तर ऑलमोस्ट सगळं डेड होणार आहे. तुम्ही लवकर प्रयत्न करणार आहे तर जिथे तुम्ही रिकव्हरी करू शकताय तुमचे बेनिफिट आहे. आणि नातेवाईकांनी काय काय स्टेप्स घेतले पाहिजे? त्यांना नातेवाईला फार इम्पॉर्टंट रोल आहे. ज्यावेळी पेशंटला काय आजार आहे, दिस इज नॉट ओनली फॉर हार्ट अटॅक, कोणता पण आजार आहे, पहिला आहे सही माहिती पाहिजे. सगळे लवकर ऍक्शन केला पाहिजे. ज्या स्पेशलिस्ट आहे त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेतला पाहिजे. आपले डॉक्टर ज्या असतात, फॅमिली डॉक्टर, आता कन्सेप्ट चेंज होते. पहिले कसे व्हॉट्सअप नव्हता, मोबाईल नव्हते, लोकांना सोय नव्हती, हॉस्पिटल्स कमी होते, त्यामुळे आपल्याकडे ज्या फॅमिली डॉक्टरने आम्हाला सांगणार आपण तेच करणार आहे. पण आपल्याकडे आता सुपर स्पेशलिस्ट अवेलेबल आहे. नाशिकचे शहराला मी बघतोय लास्ट 20 yearsला 20 वर्ष आधी 2 किंवा 3च कार्डिओलॉजिस्ट अवेलेबल होते. आज नाशिकला भरपूर कार्डिओलॉजिस्ट आहे. समजा कोणाला हार्ट अटॅक आला, आपण नियरेस्ट हॉस्पिटल जाऊन लगेच तातडीचे सेवा घेऊ शकताय. ज्या अँजिओप्लास्टी गरज आहे, अँजिओग्राफीची गरज आहे, ज्या डॉक्टर बोलेल ते लवकर केला तर आपण त्याला निदान करू शकताय. तसंच ज्या बोलले की नातेवाईक त्याला पेशंटला व्यवस्थित ठिकाणी जाऊन ट्रीटमेंट घेऊन त्याला हेल्प करू शकतात. कसं ज्या समजा पेशंट आजारी आहे, त्याला स्वतः सगळं करणार नाही, तर गुड रिलेटिव्ह इज अ मस्ट
टू सेव्ह युअर पेशंट्स लाईफ. तुमची ख्याती ही कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी स्पेशलिस्ट म्हणून आहे. तर अशा गुंतागुंतीच्या टफ केसेस हँडल करताना तुम्ही स्वतःला व तुमच्या टीमला शारीरिक व मानसिक दृष्ट्या कसं तयार करता? दिस इज अ लॉंग जर्नी. इट टुक मी 15 years. पहिलं मी स्वतः शिकलो. माझी 2 फेलोशिप झालेली आहे, एक इस्रायलला आणि एक बेल्जियमला, ज्या ओनली कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टीला झालेली आहे. सुरुवातीला फार अवघड होता मिळणं, कारण लोक कमी होते आणि डॉक्टरला एक स्वतः पहिले प्रूव्ह करायला पाहिजे की तुम्ही त्यासाठी तयार आहे आणि यू आर कॅपेबल टू लर्न दॅट फेलोशिप्स. तर जर मी फेलोशिप केली फर्स्ट टाइम, जर मी गेलो बाहेर बेल्जियमला, जर मी फर्स्ट टाइम गेलो त्यावेळेला माझे एक मेंटर होते बाहेरचे, माझे एक सिनियर होते ज्यांना मला रेकमेंड केलं नाव. ते मिळून मी ज्यावेळी गेलो तिकडे तर मला टोटली डिफरंट वाटलं की आम्ही ज्या करतोय आम्ही फार पिछडे आहे. म्हणजे 10 ते 12 वर्ष आम्ही पाठीमागे आहे ते लोकांचे. आणि त्याचे ज्या इन्स्ट्रुमेंट होते किंवा त्याला ज्या प्रोसिजर आहे किंवा ज्या आउटलुक आहे डिझीजची, ते टोटली वेगळी होती. त्यामुळे मला असं वाटलं की अरे आम्हाला ते पण शिकायचं. आणि ते पॅशनमुळे किंवा मला इंटरेस्ट झाला आणि मी ते सगळं शिकून, आमच्याकडे इन्स्ट्रुमेंट भेटत नव्हते सुरुवातीला, मग काही इन्स्ट्रुमेंट मी इम्पोर्ट केले. काही लोक पैसे देत नव्हते सुरुवातीला, मग आपण काय करत होते ते इन्स्ट्रुमेंट 1-2 लोकांना मिळून पैसे गोळा करून मग आपण वापरले. काय लोकांना आपण ऑन फ्रेंडशिप बेसिस इन्स्ट्रुमेंट मागून वापरले, काय लोकांसाठी, गरीब लोकांसाठी. ते करून आपण मग एक टीम तयार केली. टीम म्हणजे काय, आमचे जे लोक होते त्याला सगळ्यात पहिले आम्ही ट्रेनिंगसाठी पाठवलं दुसऱ्या ठिकाणी जिथे ते अवेलेबल होते. जसं बॉम्बे पुणेला काय मशीन्स अवेलेबल असतात, तिकडे पाठवला. त्याला मिळून आम्ही मग बाकी लोक स्टाफला ट्रेनिंग सेशन ठेवले भरपूर. मग असे कॉम्प्लेक्स केसेस प्रॅक्टिकली बोलून ते लोकांना दाखवले कसं करायचं. मग आपण वर्कशॉप ठेवली भरपूर. वर्कशॉप म्हणजे ज्या ते मध्ये स्पेशलिस्ट डॉक्टर आहे, समजो ज्या काही असे आजार आहे हृदयाला ज्याला फार कडक ब्लॉकेज आहे, ज्याला आपण सीटीओ म्हणतो. सीटीओ म्हणजे क्रॉनिक टोटल ओक्लुजन, ज्या 6 महिन्याचे जास्त ब्लॉक असतात, ज्या नॉर्मल वायर बलून मुळे नाही उडू शकतात, त्यासाठी स्पेशल इन्स्ट्रुमेंट किंवा इमेजिंग मोडॅलिटीज लागतं. त्याचे जे स्पेशलिस्ट आहेत ते लोकांना बोलून आपण त्याचे प्रयत्न केले. सुरुवातीला सक्सेस रेट थोडा कमी होता, पण हळूहळू आपण शिकून गेले. मग मी अजून 1-2 फेलोशिप्स केले त्याच्या शिकायला. मग असा एक ट्रेनिंग सारखा बनलाय. आता टीम तयार झाली आहे आणि आता असं आहे की आम्ही असं प्रोसिजर रुटीन करतोय. आणि आवर सेंटर हॅज बिकम अ रेफरल सेंटर, जिथं पूर्ण महाराष्ट्राकडून मला आता पेशंट भेटतात ज्या केस फेल झालेले आहे किंवा उघडू नाही शकले, किंवा ज्याला बायपास सांगितलाय, किंवा ज्याला एन्जिओप्लास्टीच करायचं, किंवा ज्या त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट्स नाहीये, तर ते आपण आमच्याकडे करून करतो. तुमच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त किती शस्त्रक्रिया केलेल्या आहेत? असा एखादा थरारक किंवा अविस्मरणीय तुमचा जर अनुभव असेल तो आमच्या ऑडियन्स सोबत शेअर करा. आमच्यासाठी असा रोज आहे की आम्हाला असे प्रोसिजर आपण करतो जेव्हा मला आनंदी वाटतो की आम्ही इतकी चांगला प्रोसिजर करू शकले. म्हणजे कधी कधी असं असतो की आम्हाला वाटत होता की चान्सेस सक्सेसचे 10-20% आहे, पण ज्यावेळी आपण त्याला सक्सेसफुली करतोय तर आम्हाला इतकी आनंद वाटतोय, आम्ही सेलिब्रेट पण करतोय आपल्या टीमसोबत की आम्ही ते करू शकले. आणि देवाची कृपा आहे, वी आर फॉर्च्युनेट की आम्ही करू शकले. आणि भरपूर इन्सिडेंट्स आहे. एक इन्सिडेंट मला आठवतो की एक 90 इयर्सचा माणूस होता, ते संगमनेर वरून आम्हाला तिथे डॉक्टरने ट्राय केला, ते सक्सेस नाही झाला. पेशंट वेंट इन टू हार्ट फेलियर. मग आमच्याकडे आला, आम्ही 2 दिवस स्टेबल केला. 90 वर्षाला नातेवाईकचा असाच होता, सर आता आम्ही पण होप्स सोडलेले, पण तरी पण आपण देवाचं नाव घेऊन प्रयत्न केले. आमच्याकडे ज्या आयवस नावाची मशीन आहे त्याला वापरून आपण तिला पंक्चर केला. तिला रक्ताने 100% फार जटिल ब्लॉकेज होते आणि वायर कोणती पण क्रॉस न होत होती. तर आपले काही इन्स्ट्रुमेंट असतात ज्याला आपण वापरून एक्झॅक्ट डायरेक्शनला आपण समजा रक्तवाहिनीला प्रोग्रेस केली तर वी वर सक्सेसफुल डुईंग दॅट. आणि ते पेशंट आज पण जिवंत आहे. आता बहुता तिला 4-4.5 वर्ष झालेले. आता पण बाबा आता 94 इयर्सचे आहे. तर काहीतरी. आणि असाच एक दुसरा इन्सिडेंट आहे, एक बाळ होता 7 दिवसाचा, 7 days. ते पण अकोले भागचे, एकदम ग्रामीण भागाचा होता. तिला एक वॉलचा आजार होता, जिला वॉल जन्मापासून बारीक होता आणि तिला बॉम्बे पुणे जायची सल्ला दिली होती लोकांनी, पण त्याच्याकडे पैशाचा अभाव होता, त्याच्याकडे एकदम गरीब परिस्थिती होती.
आणि आपला चॅरिटेबल हॉस्पिटल जे आहे तिकडे आपण असे प्रोसिजर काय मदत घेऊन करू शकता. आणि ते पण फार क्रिटिकल होता. आम्ही बलून केला, पेशंटचा हात बंद पडला, पण आमच्याकडे टीम होती, पेडियाट्रिक्सची टीम होती, तर त्याला व्हेंटिलेटर ठेवला, 2 दिवस पेशंट व्हेंटिलेटर लिहिला, पण आज पण पेशंट एकदम ओके आहे. आता ते 10 वर्षाचं झालेलं आहे. तर असे भरपूर इन्सिडेंट्स आहे ज्या आम्हाला पण स्वतः प्रोत्साहित करतो, आम्ही पण मोटिवेट होतो की आम्हाला एक प्रकारचं कॉन्फिडन्स भेटतो की आम्ही असं करू शकतो. टेक्नॉलॉजी ही रॅपिडली बदलत आहे, एआयचा काळ आलेला आहे. तर येत्या 10 ते 15 वर्षामध्ये कार्डिओलॉजीच्या क्षेत्रामध्ये असे कोणते क्रांतिकारी बदल होतील हे तुम्हाला वाटतं? भरपूर. एआय इज फॉर युअर हेल्प. इट इज नॉट गोइंग टू रिप्लेस एनीबडी, नॉट इवन फॉर. आम्ही पण कार्डिओलॉजी रिप्लेस नाही होणार आहे, पण एआय मुळे आम्हाला अजून जास्त प्रिसिजन भेटेल. प्रिसिजन म्हणजे आपण जे ऑपरेशन करणार आहे, समजा एक लिजन लेंथ आहे, ब्लॉकेजची लेंथ जे आहे 12 मिलीमीटर आहे समजा. आता दुसरे वेगवेगळे अँगल अँजिओग्राफीला आम्हाला कधी ते 12 भेटतो, कधी 15 भेटतो, कधी 10 पण दिसू शकते. एआयची हेल्पला किंवा बाकी ज्या टेक्नॉलॉजी आहे, ज्या इमेजिंग मॉडॅलिटी ते आम्हाला एक्झॅक्ट सांगते. आणि एक्झॅक्ट म्हणजे आम्हाला कॉन्फिडन्स आहे की ते खोटं नाही होऊ शकत, बिकॉज त्याने आत जाऊन तिला मोजणी केली. आणि ए इज डेव्हलप्ड बाय रिपीटेड एक्सपिरियन्सेस ओनली. A is nothing like some rocket science. A has been developed by different experiences of maybe 10,000 or 10 lakh operators. ते मिळून तिने असं डेव्हलप केलेलं आहे की ज्या तुम्हाला प्रिसिजन आहे ते एकदम एक्युरेट होणार आहे. त्यावेळी आपण ज्या समजा साईज टाकतोय किंवा लेंथ टाकतोय किंवा ज्या मॅनेजमेंट करतो प्लागची, ते आम्ही एकदम सक्सेसफुली करू शकताय. तिला टाइम पण वाचेल, तुमची प्रिसिजन किंवा तुमचा सक्सेस रेट वाढेल, तुम्हाला ज्या इन्स्ट्रुमेंट वापरायचे त्याची तुम्हाला माहिती भेटेल. आणि जसा ब्लॉकेज आहे, कोणती पद्धतीला जायचा प्लॅनिंग तुम्हाला आई हेल्प करणार आहे. आणि ते सगळं रिझल्ट कुठे जाणार आहे? तुमच्या भविष्याला, म्हणजे तुमचे जे लॉंग टर्म रिझल्ट आहे ते चांगला होणार आहे. तर ए इज गोइंग टू स्टे, ए इज गोइंग टू हेल्प यू, अँड ए इज गोइंग टू इन्क्रीज युअर लाईफ ॲज वेल एज युअर सक्सेस रेट. सर, नुकतंच आपल्याला एका मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, तर त्या क्षणांबद्दल आणि आपल्या भावनांबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. ते फार आमच्यासाठी एक मोठा गोष्ट आहे की आम्हाला इतकी मोठी फेलोशिप भेटली. ते ज्या ACL किंवा अकॅडमी ऑफ कार्डिओलॉजी ऑफ लंडन, ते ज्या नावची संस्था आहे, ते फार कमी लोकांना त्यांचं काम, तिचा एक्सपिरियन्स, तिचं क्वालिटी आणि तिचं लोकांमध्ये ज्या आपण केस प्रेझेंट करतोय बाकी दुसऱ्या क्षेत्राला बाहेर जाऊन किंवा आपला ज्या इंटरॅक्शन असतो ते बघून ते फेलोशिप प्रदान करते. आणि त्यांच्यामुळे ज्या चेअरमॅन आणि ज्या द्यायचे लोक आहे ते फार सिनियर कार्डिओलॉजिस्ट आहे. ते काही अशी छोटी मोठी संस्था नाहीये किंवा नॉन कार्डिओलॉजी संस्था नाहीये. दॅट फेलोशिप इज गिवन ओनली बाय द कार्डिओलॉजिस्ट थ्रू अ कार्डिओलॉजी चॅनल टू हायली स्किल्ड अँड एक्सपिरियन्स कार्डिओलॉजिस्ट ओनली. आणि इंडियाला फार कमी लोकांना असा ते यश भेटलेलं आहे. आणि आय एम लकी दॅट इन नॉर्थ महाराष्ट्र आय एम द ओनली कार्डिओलॉजिस्ट टू गेट दॅट. आणि माझ्यासोबत ज्या लोक होते, ज्यावेळी मी गेलो होतो तिकडे रिसीव्ह करायला, त्यावेळी माझे 20 वर्ष जे सिनियर कार्डिओलॉजिस्ट होते ते होते. ज्या बाकी भागाचे एक माझे मित्र आले होते लखनौचे, ज्या लखनौ SGPJ चे हेड आहे, ते फेलोशिप साठी आले होते. तर मला इथे चांगलं वाटलं की मी आता तेच सर्व आलो आहे. माझी आता ज्या लोकांना नोंदणी आहे ते मोठ्या लोकांना आता होऊन चालली आहे. माझी जे काम आहे ते लोक त्याला एक्सेप्ट करताय, एक्नॉलेज करताय. तर आम्हाला पण वाटतं की आता आमच्या पण ज्या नाव आहे चांगला कार्डिओलॉजी मध्ये नामांकित होतोय. सर, आणि हा जो सन्मान आपल्याला भेटलाय तो आपण कोणाला समर्पित करू इच्छितो? ते माझे पेशंटला समर्पित आहे, ज्याने मला आता शिकवलं. माझे टीचर्सला समर्पित आहे, ज्याला मला असं मार्गदर्शन केलं. माझ्या पेरेंट्सला समर्पित आहे, ज्यामुळे मी इथे बनू शकलो. आणि मला ते अजून मोटिवेट करताय की मला अजून मोठे फेलोशिप घ्यायचं, ताकी मी अजून चांगलं काम करू शकते माझ्या पेशंटसाठी. ज्या कॉम्प्लिकेटेड केसेस आहेत ज्या अजून इंडियाला अवेलेबल नाहीये, ते इन्स्ट्रुमेंट घेऊन मी आपल्या पेशंटला अजून चांगलं करू शकतो. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव हे एंजिओप्लास्टी स्पेशलिस्ट म्हणून आदराने घेतलं जातं. तुमचं शेड्यूल हे अत्यंत व्यस्त असतं, तर अशा वेळी तुम्ही स्वतःला फिट आणि अपडेटेड कसं ठेवता? नाही, जसा मी बोलतो माझ्या पेशंट सोबत, मला पण स्वतःसाठी पण असंच काहीतरी नियम पाळावं लागतं. रेग्युलर एक्सरसाइज, डाएट, आपला वेट आणि ज्या आपला स्ट्रेस
ते 4 गोष्ट मी पण स्वतःसाठी पण करतोय. आय डोंट टेक स्ट्रेस फॉर एनी लेवल्स. आय कीप फेथ इन गॉड. मी दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी घेतोय. सकाळी अर्धा तास मॅन्डेटरी एक्सरसाइज करतोय. जेवणासाठी मी गोड टोटल बंद केलेलं आहे. मी मैद्याचे पदार्थ फार कमी घेतो. नॉर्मल घरचं जेवण आणि बहुधा आमच्याकडे पण असं मल्टीग्रेनचं एक पद्धती आलेली आहे किंवा रिफाइंड ऑइल आमच्याकडे वापरत नाही. कोल्ड प्रेस ऑइल वापरतो किंवा देशी घी, ते जास्त चांगलं वाटतो कार्डिओलॉजीसाठी, ते वापरतो. आणि रेग्युलर डाएट म्हणजे मी ज्या डाएटची ड्युरेशन आहे ते पण फिक्स ठेवलेली आहे. त्याचे पुढे मी जेवण करत नाही. तर रेग्युलर एक्सरसाइज, पाणीचा इंटेक, डाएटवर कंट्रोल आणि नो स्ट्रेस. दिस इज नॉट फॉर मी, फॉर एवरीबडी. And if I advise something, I have to follow myself. सर, कोलेस्ट्रॉल के बारे में आपका क्या ओपिनियन है? हाउ मच बैड इज कोलेस्ट्रॉल? कोलेस्ट्रॉल के बारे में बहुत सारी मिथ्स आज हमारे समाज में व्याप्त है. कोलेस्ट्रॉल के बारे में जब शुरुआत हुई 1950s में, तो जो हार्ट अटैक के पेशेंट की जब ऑटोप्सी हुई, उनके हार्ट के अंदर देखा गया, तो वहां पता चला कि कोलेस्ट्रॉल जमा हो जाता है. ये सही बात है कि जो भी ब्लॉक बनते हैं वो लिपिड रिच या एलडीएल नाम का एक कोलेस्ट्रॉल का टाइप रहता है, वो उसमें पाया जाता है. लेकिन इसका ये मतलब नहीं है कि एलडीएल से ही कोलेस्ट्रॉल बनता है. एलडीएल वहां जमता है और पाया जाता है, दिस इज डिफरेंट. और एलडीएल उसका कारण है, दिस इज डिफरेंट. ऑफ कोर्स एलडीएल के भी अभी बहुत सारे टाइप्स आ गए हैं और अभी हमारी अंडरस्टैंडिंग ऐसी है कि जो कोलेस्ट्रॉल है, इट इज नॉट कि कोलेस्ट्रॉल इज ऑलवेज बैड. कोलेस्ट्रॉल में भी गुड कोलेस्ट्रॉल, बैड कोलेस्ट्रॉल होता है, और एवरीथिंग विच इज गुड कोलेस्ट्रॉल इज नॉट गुड. और जो बैड कोलेस्ट्रॉल को लेबल दिया जाता है कि एलडीएल इज बैड, इज टोटली नॉट बैड. तो एलडीएल जो है, एलडीएल इज अ टाइप ऑफ कोलेस्ट्रॉल. एक्चुअली एलडीएल इज अ ट्रांसपोर्टर ऑफ कोलेस्ट्रॉल. तो एलडीएल जो है उसमें भी अगर बड़े साइज का कोलेस्ट्रॉल है या नॉन ऑक्सीडाइज कोलेस्ट्रॉल है, दैट इज हेल्दियर. वो हेल्प करता है कि जो एक्सेस फैट है उसको बॉडी से निकालने के लिए या बॉडी में कोलेस्ट्रॉल देने के लिए. कोलेस्ट्रॉल एक बहुत वाइटल और हिस्सा है हमारे शरीर का. कोलेस्ट्रॉल से ही हमारे सारे हार्मोन्स बनते हैं. कोलेस्ट्रॉल हमारी सेल मेम्ब्रेन का हिस्सा है. कोलेस्ट्रॉल से हमारा ब्रेन एक्टिव रहता है. कोलेस्ट्रॉल ही हमारे जो नर्व लाइनिंग है उसके अंदर पाया जाता है. तो कोलेस्ट्रॉल अगर नहीं होगा तो कोलेस्ट्रॉल होना बहुत जरूरी है. कोलेस्ट्रॉल का मेटाबॉलिज्म रेगुलर होना बहुत जरूरी है. और कोलेस्ट्रॉल को खराब करने की जो बाकी चीजें हैं वो समझना जरूरी है. कोलेस्ट्रॉल स्मॉल डेंस नहीं होना चाहिए. कोलेस्ट्रॉल ऑक्सीडाइज नहीं होना चाहिए. कोलेस्ट्रॉल का पार्टिकल नंबर कम रहना चाहिए. और कोलेस्ट्रॉल जो है आपका हेल्दी रहना चाहिए. तो इसके लिए भी बहुत सारे टेस्ट हैं जो रूटीन हम टेस्ट करते हैं. जो लिपिड प्रोफाइल है उससे हमें कुछ भी ज्यादा जानकारी नहीं मिलती. तो अभी हाईली एडवांस, जिसको एडवांस लिपिड टेस्ट बोलते हैं, ALT, वो तरह के टेस्ट आए हैं जिससे हमें पता चलता है कि जो आपका कोलेस्ट्रॉल है वो हेल्दी है की खराब. शेवटचा प्रश्न, आजच्या तरुण पिढीला, तुमच्या ज्युनियर्सना, डॉक्टर्सना, कार्डिओलॉजिस्टना आपण काय मोलाचा सल्ला द्याल? आम्ही सगळ्याला एकच सांगतोय, इफ यू वॉन्ट टू बी हेल्दी, रिस्पेक्ट युअर बॉडी, ईट हेल्दी, एक्सरसाइज रेग्युलरली, डोंट टेक स्ट्रेस, टेक एडिक्वेट स्लीप अँड बी हॅपी. ते 4 गोष्ट आपण लक्ष दिला तर आम्हाला नक्की कोणता पण आजार होणार नाही.